काल जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये पांगरी माता परिसरात पिकअप जी तरकारीने भरलेली जीप असते ती जीप चालवताना वेगवेगळे वेडेवाकडे भरधाव वेगाने आणि स्वतःच्या आणि इतरांना जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालवल्याची रील समाज माध्यमावरती व्हायरल झाली होती। त्या अनुषंगाने जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर अशी माहिती समोर आली की जो चालक होता रविराज बन्सी गायकवाड तर याच्याकडे वैध परवाना सुद्धा नव्हता। तर त्या अनुषंगाने जो गाडी मालक आहे त्याला सुद्धा या ठिकाणी गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेले आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वाहन सुद्धा या ठिकाणी पोलीस ठाणे आवारामध्ये आहे आणि या ठिकाणी ही कारवाई आमच्या ट्रॅफिकचे ब्रँचचे पोलीस शिपाई शिंदे आणि या पथकाने केलेली आहे। भरधाव पद्धतीने वाहन चालवतात आणि नागी डान्स करतात या सगळ्यांना आपण काय समजता किंवा त्याच्यावर काय कार्यक्षम कारवाई आपल्या माध्यमातून होईल? या अनुषंगाने ही क्लिअर कट समजच आहे की अशा पद्धतीनं आपण कुठलेही कृत्य करता आपल्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। त्या ठिकाणी यापूर्वीचे आपले असणारे गुन्हे, त्या गाण्यावरती असणारा दंड आणि भविष्यामध्ये आपण या पद्धतीनं करू नये म्हणून या RTO विभागाशी सुद्धा समन्वय साधून त्याच्यामध्ये आणखी आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। या पिकअप चालक किंवा तरकारी वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांना आमचे आव्हान आहे, तसेच मालकांना सुद्धा त्यांच्याकडे वैध परवाने असावेत, वाहन सुस्थितीत असावे, वाहनामध्ये अतिरिक्त बोजा भरू नये आणि जे वाहन आपण चालवत असाल ते मर्यादित वेगामध्ये आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करून चालवणे। वेडीवाकडे चालवले म्हणून साहेबांनी मला चांगली समज दिलेली आहे। त्यामुळे माझ्या ड्रायव्हर भावांना मी एकच सांगू शकतो की वेडीवाकडी गाडी चालवली नाही तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढे असं होणार नाही आणि जे झाले त्याची मी माफी मागतो।